येत्या 6 मार्चला राज्याचा 2026-27 या आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे. पण यंदाचा अर्थसंकल्प राज्याच्या इतिहासातील सर्वात टेन्शन वाढवणारा अर्थसंकल्प मानला जातोय. कारण एका बाजूला आहे राज्यातील कोट्यावधी महिलांना दरमहा मिळणारे 1500 रुपये आणि दुसऱ्या बाजूला आहे राज्याच्या डोक्यावर उभा राहिलेला 9,30,000 कोटी रुपयांचा कर्जाचा डोंगर. नमस्कार, मी सुमलेश आणि तुम्ही पाहत आहात महाराष्ट्र संवाद. या सविस्तर इन्साइट स्टोरीमध्ये आपण समजून घेणार आहोत की लाडकी बहीण योजनेचा राज्याच्या तिजोरीवर नेमका किती ताण पडतोय. विकास कामे खरंच ठप्प झाली आहेत का? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकार हे कर्ज फेडणार कसं? व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे, शेवटपर्यंत नक्की बघा. सर्वात आधी या कर्जाचं गणित समजून घेऊया. आजच्या घडीला महाराष्ट्रावर जवळपास 9,30,000 कोटी रुपयांचं कर्ज आहे. याचा सोपा अर्थ असा की राज्यातील प्रत्येक नागरिकाच्या डोक्यावर सरासरी 70 ते 75,000 रुपयांचे कर्ज आहे. राज्याचे उत्पन्न जरी मोठे असले तरी कर्जाचा वेग उत्पन्नापेक्षा जास्त आहे. सर्वात चिंतेची बाब म्हणजे केवळ या कर्जाचे व्याज फेडण्यासाठी राज्याला दरवर्षी हजारो कोटी रुपये मोजावे लागतात. जो पैसा शिक्षण, आरोग्य आणि पायाभूत सुविधांसाठी वापरला जायला हवा तो पैसा केवळ जुन्या कर्जाचं व्याज फेडण्यात जात आहे. आता येऊया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेवरती. ही योजना राजकीय दृष्ट्या गेम चेंजर ठरली हे नक्की, पण अर्थव्यवस्थेसाठी ती एक मोठी कसोटी आहे. राज्यात या योजनेचे अंदाजे 2.5 कोटी लाभार्थी आहेत. प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे या योजनेचा वार्षिक खर्च सर्वसाधारणपणे 46,000 कोटी रुपये इतका जातो. हा पैसा येतो कुठून? राज्याच्या महसुलात अचानक 45,000 कोटींची वाढ तर झाली नाही. मग सरकारकडे दोनच पर्याय उरतात. एक, नवीन कर्ज काढणे किंवा इतर विभागाचा निधी कापणे. आणि दुर्दैवाने सध्या या दोन्ही गोष्टी एकाच वेळी सुरू आहेत. सरकारला सध्या सामाजिक न्याय विभाग, महिला आणि बालविकास आणि अगदी आदिवासी विकास विभागाच्या इतर योजनांचे पैसे इकडे वळवावे लागत आहेत. सर्वात मोठा धक्का बसलाय तो पायाभूत सुविधांना. आणि सार्वजनिक बांधकाम, रस्ते आणि सिंचनाचे अनेक मोठे प्रकल्प निधी अभावी रखडले आहेत किंवा त्याची गती संथ झाली आहे. अनेक विभागांना त्यांच्या मंजूर बजेटच्या 20% पर्यंत कपात लागू करण्यात आली आहे. हा एक प्रकारे भविष्यातील विकासाच्या पायाला हादरा आहे. लोकप्रिय आणि विकासात्मक राजकारणातील ही थेट लढाई आहे. राज्याला आपला महसूल वाढवायचा असेल तर करवाढ आणि नवीन कर्ज हे दोनच पर्याय आहेत. करवाढमध्ये पेट्रोल, डिझेल, मद्य किंवा मुद्रांक शुल्क वाढवले जाऊ शकते. म्हणजे एका हाताने 1500 रुपये द्यायचे आणि दुसऱ्या हाताने तेच पैसे वाढीव महागाईच्या स्वरूपात वसूल करायचे. आणि सरकारला योजना टिकवण्यासाठी आणखीन कर्ज घ्यावे लागले, ज्यामुळे महसुली तूट म्हणजेच रेव्हेन्यू डिफिशिट 45 ते 50,000 कोटींच्या पुढे जाईल. आणि जर राज्य सरकारने कठोर निर्णय घेतले नाहीत तर राज्याची आर्थिक शिस्त मोडकळीस येईल हे मात्र निश्चित आहे. थोडक्यात सांगायचे तर लाडकी बहीण योजना राजकीय दृष्ट्या यशस्वी ठरली असली तरी अर्थव्यवस्थेवर त्याचा गंभीर परिणाम होताना दिसत आहे. आता या बजेटमध्ये महाराष्ट्र सरकार आपल्या तिजोरीची गळती थांबवणार की नवीन कर्ज काढून राज्याला आणखीन खड्ड्यात ढकलणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरेल. तुम्हाला काय वाटतं? लाडकी बहीण योजनेसाठी रस्ते, शिक्षण आणि आरोग्याच्या सुविधा थांबवणे योग्य आहे का? की सरकार नवीन कर्ज काढून ही योजना सुरूच ठेवावी? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच रोखठोक आणि सखोल विश्लेषणासाठी महाराष्ट्र संवाद चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.